नळातून एक थेंबही पाणी येत नाहीये. विहिरींचा तळ दिसायला लागलाय. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना 4-4 किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागते आणि काही गावांमध्ये तर टँकर कधी येतो याची लोक वाट पाहत बसलेत. 2024 मध्ये तंत्रज्ञान विकास आणि स्मार्ट शहरांच्या चर्चा होत असताना महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये आजही सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे पाण्याचा. यंदाच्या उन्हाळ्यात राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईने गंभीर रूप धारण केले. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये विहिरी कोरड्या पडल्या आहेत. धरणांमधला पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे आणि प्रशासनाला शेकडो टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. एल निनोचा परिणाम आता खऱ्या अर्थाने दिसायला लागला आहे. अनेक ठिकाणी पावसाची चिन्ह दिसत नाही आहेत. महाराष्ट्रात पाणी टंचाईची सध्याची परिस्थिती नक्की कशी आहे, लोकांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय, या परिस्थितीवर उपाय काय असू शकतात आणि इतक्या वर्षानंतर सुद्धा पाणी टंचाईचा प्रश्न आपल्याला का सतावतो, या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे, तो शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. जून महिना अर्धा संपलाय पण अजूनही पावसाची चिन्ह दिसत नाहीयेत. राज्यातल्या धरणांमध्ये फक्त 25% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे आणि त्यामुळे सरकारला सुद्धा नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करावं लागलंय. आजही महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये दिवसाची सुरुवात नळ सुरू करून नाही तर पाण्याच्या टँकरची वाट पाहून होते. मराठवाडा हा या संकटाचा सर्वात मोठा चेहरा बनला आहे. गेल्या 3 महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जवळपास 85 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. जालना जिल्ह्यातल्या 39 गावांना, लातूर आणि हिंगोलीमधल्या अनेक भागांना सुद्धा टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागलं. एकट्या मराठवाड्यात शेकडो टँकर दिवस रात्र फिरत होते आणि अनेक खासगी विहिरी सरकारला ताब्यात घ्याव्या लागल्या. जायकवाडीसारखं मोठं धरण असलेल्या भागात सुद्धा पाण्यासाठी अशी परिस्थिती निर्माण होणं हे चिंताजनक आहे. फक्त मराठवाडाच नाही तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात सुद्धा ग्रामीण भागातली परिस्थिती गंभीर झाली होती. येवला तालुक्यातली अनेक गावं, इगतपुरी आणि मालेगाव परिसरातल्या वाड्या वस्त्यांमध्ये पाणी पोहोचवण्यासाठी 55 टँकर तैनात करावे लागले. जवळपास 50 गावं आणि 112 वाड्यांमधील हजारो लोकांना टँकरवर अवलंबून राहावं लागलं. राज्यभरातलं चित्र पाहिलं तर परिस्थिती आणखी धक्कादायक आहे. मे महिन्यात राज्यातल्या 15 जिल्ह्यांमधल्या 633 गावं आणि 1652 वाड्यांमध्ये तब्बल 706 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू होता. म्हणजे महाराष्ट्रातल्या हजारो कुटुंबांसाठी एका टँकरचं येणं म्हणजे त्या दिवसाचा सर्वात मोठा दिलासा बनला आहे. रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या चाऊजीवाडीमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. गावातल्या विहिरी कोरड्या पडल्या, नळ पाणी योजना बंद पडली आणि महिलांना दररोज अनेक किलोमीटर चालत जाऊन पाणी आणावं लागलं. पण या संकटाची झळ आता फक्त ग्रामीण भागापुरती मर्यादित राहिलेली नाहीये. मुंबईसारख्या महानगरात सुद्धा पाण्याची परिस्थिती गंभीर झाली असून BMCने बांधकामासाठी पाण्याच्या वापरावर बंदी घातली आहे आणि पाण्याच्या वापरावर कठोर निर्बंध लागू केलेत. म्हणजेच पाण्याचं संकट आता गावांपासून शहरांच्या दारात येऊन पोहोचलंय. पुण्यात सुद्धा अनेक ठिकाणी 1 दिवस आड पाणी यायला सुरुवात झाली आहे. कोल्हापूरमध्ये सुद्धा परिस्थिती अशाच स्वरूपाची होत चालली आहे. पण प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात ही अशी परिस्थिती दर काही वर्षांनी पुन्हा पुन्हा का निर्माण होते? तर याचं सर्वात मोठं कारण आहे पावसाचं बदलतं स्वरूप. महाराष्ट्रात सरासरी पाऊस जरी पडत असला तरी त्याचं वितरण खूप असमान होत चाललं आहे. काही भागांमध्ये खूप जास्त पाऊस पडतो तर काही भाग पूर्णपणे कोरडे राहतात. म्हणजे वर्षभराचा पाऊस काही दिवसात कोसळतो. मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जातं आणि जमिनीत मुरण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर काही महिन्यातच पुन्हा पाण्याची कमतरता जाणवायला लागते. यामागे हवामान बदलासोबत एल निनोसारख्या जागतिक हवामान घटनांचा सुद्धा परिणाम मानला जातोय. यावर्षी तर ही परिस्थिती जास्तच उद्भवली आहे. एल निनोच्या काळात भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वाढते. यावर्षी हेच होते. याचा सर्वात जास्त फटका पावसावर अवलंबून असलेल्या मराठवाडा आणि विदर्भासारख्या भागांना बसतोय. पण या सगळ्यात फक्त निसर्गाला दोष देऊन काही समस्या संपणार नाहीये. महाराष्ट्रातल्या पाणी संकटामागे मानवनिर्मित कारणं सुद्धा तितकीच जबाबदार आहेत. गेल्या अनेक वर्षांमध्ये भूजलाचा अतिवापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. हजारो फूट खोल बोरवेल खोदल्या गेल्या पण त्याच प्रमाणात भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजना झाल्या नाही आहेत. अनेक भागांमध्ये पाण्याची उपलब्धता लक्षात न घेता ऊसासारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड वाढली. याशिवाय पावसाचं पाणी साठवण्याच्या पारंपरिक पद्धती, तलाव, नाले आणि जलसंधारणाच्या रचना अनेक ठिकाणी दुर्लक्षित राहिल्या. गेल्या काही वर्षांमध्ये जलयुक्त शिवारसारख्या योजना, जलसंधारणाची कामं, नदी जोड प्रकल्प, शेततळं आणि पावसाचं पाणी साठवण्याचे वेगवेगळे प्रयत्न राज्यात करण्यात आले. अनेक ठिकाणी त्याचे सकारात्मक परिणामसुद्धा दिसले. पण तज्ज्ञांच्या मते महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यासाठी फक्त काही योजना पुरेशा नाही आहेत. पाण्याचा वापर बदलणं, पिकांची पद्धत बदलणं, भूजलाचं संरक्षण करणं आणि प्रत्येक थेंबाचं नियोजन करणं ही खरं तर काळाची गरज आहे. कारण भविष्यात हवामान बदलायचा वेग आणखी वाढणार आहे. लोकसंख्या वाढते, शहरांचा विस्तार होतोय आणि पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली. जर आजपासून योग्य नियोजन केलं नाही तर उद्याचा महाराष्ट्र फक्त दुष्काळाच्या बातम्या पाहणार नाही तर पाण्यासाठी मोठा सामाजिक संघर्षसुद्धा पाहू शकतो. म्हणून आज महाराष्ट्रात निर्माण झालेली पाणी टंचाई ही फक्त एका वर्षाच्या कमी पावसाची समस्या नाही आहे. ही अनेक दशकांपासून तयार होत चाललेली परिस्थिती आहे. प्रत्येक उन्हाळ्यात टँकरची संख्या वाढते, कोरड्या पडलेल्या विहिरींचे फोटो व्हायरल होतात आणि पावसाची वाट पाहण्याशिवाय लोकांकडे पर्याय उरत नाही. पण प्रश्न असा आहे की प्रत्येक वर्षी हीच परिस्थिती का निर्माण होते?
जगातल्या सर्वात मोठ्या धरणांपैकी काही धरणं महाराष्ट्रात असतानासुद्धा राज्यातल्या लाखो लोकांना पाण्यासाठी संघर्ष का करावा लागतोय? पाणी नक्की मुरतंय कुठे? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा, लगाओ बत्ती.